नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधील कलम 121 ते 123, दॅट इज विबंधन. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 121, ज्याला आपण विबंधन किंवा इंग्रजीमध्ये एस्टोपल म्हणतो. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 121चा मूळ नियम समजून घेऊ. मग त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर काही उदाहरणांसोबत तो कसा लागू होतो हे बघू. पुढे काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय, कायदेशीर संदर्भ आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. चला मग वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया आणि समजून घेऊया की कलम 121चं मूळ तत्व नेमकं आहे तरी काय. आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 121 बद्दल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. कायद्याच्या भाषेत असं म्हटलंय की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बोलण्याने, कृतीने किंवा काही न करण्याने जाणून बुजून दुसऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट खरी आहे असं मानायला लावते आणि ती दुसरी व्यक्ती त्या विश्वासावर काहीतरी कृती करते, तेव्हा त्या पहिल्या व्यक्तीला किंवा तिच्या प्रतिनिधीला ती गोष्ट खोटी होती असं म्हणायला परवानगी दिली जाणार नाही. आता हे कायद्याच्या भाषेत झालं, पण सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर काय, एकदम सोपं आहे. तुम्ही तुमचाच बोलण्यावरून किंवा वागण्यावरून नंतर पलटी मारू शकत नाही. जर तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुणी काही महत्त्वाचं काम केलं असेल तर. ठीक आहे, आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. हे कलम जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे तुकडे करून पाहावे लागतील. म्हणजे त्याचे एसेन्शियल्स किंवा आवश्यक घटक कोणते आहेत हे समजून घ्यावं लागेल. तर विबंधनाचे काही मुख्य घटक आहेत. पहिला, रिप्रेझेंटेशन, म्हणजे एखादी गोष्ट सांगणं किंवा दर्शवणं. हे बोलून, कृतीतून किंवा काहीतरी न करता शांत राहूनही होऊ शकतं. दुसरा, इंटेन्शन, म्हणजे समोरच्या व्यक्तीला जाणून बुजून विश्वास देण्याचा हेतू असला पाहिजे. तिसरा, रिलायन्स, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर पूर्णपणे विसंबून काहीतरी कृती केली पाहिजे. चौथा, चेंज ऑफ पोझिशन, म्हणजे त्या कृतीमुळे त्या व्यक्तीला काहीतरी नुकसान झालं पाहिजे किंवा तिची परिस्थिती बदलली पाहिजे. आणि पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा नियम फक्त त्या प्रकरणातील संबंधित पक्षांनाच लागू होतो. मग कोर्टात एस्टोपल सिद्ध कसं होतं याची एक सोपी प्रोसेस आहे. स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात आधी एका व्यक्तीकडून काहीतरी रिप्रेझेंटेशन केलं जातं. मग त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या मनात जाणून बुजून विश्वास निर्माण होतो. तिसरं, ती दुसरी व्यक्ती त्या विश्वासावर आधारित काहीतरी कृती करते. आणि मग शेवटी ज्या व्यक्तीने आधी ते विधान केलं होतं तिला ते नाकारण्यापासून कायद्याने रोखलं जातं. म्हणजेच ती व्यक्ती एस्टॉप्ड होते. ठीक आहे, थेअरी तो खूप झाली. आता बघूया की हे सगळं खऱ्या आयुष्यात प्रॅक्टिकल सिच्युएशनमध्ये कसं काम करतं. चला काही उदाहरणं पाहू. कायद्यातच एक खूप छान उदाहरण दिलंय, तेच बघूया. कल्पना करा, अ नावाचा माणूस ब ला खोटंच सांगतो की ही जमीन माझी आहे. ब त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून ती जमीन विकत घेतो. आता गंमत बघा, काही दिवसांनी अ खरंच त्या जमिनीचा मालक बनतो. तेव्हा तो ब ला म्हणतो की आपला व्यवहार रद्द, कारण जेव्हा मी तुला जमीन विकली तेव्हा मी मालक नव्हतो. अशावेळी कायदा काय म्हणतो? न्यायालय अ ला असं म्हणण्यापासून थांबवेल. तो आता आपल्या जुन्या बोलण्यापासून फिरू शकत नाही. आता मेन्स परीक्षेसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे केस लॉ. तर चला या सिद्धांतावर आधारित काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय पाहूया. यामधला एक मैलाचा दगड मानला जाणारा खटला आहे पिकार्ड विरुद्ध सिअर्स. हा खूप जुना पण एस्टोपेलच्या सिद्धांताला आधुनिक रूप देणारा एक पायाभूत खटला मानला जातो. तर ह्या केसमध्ये कोर्टासमोर प्रश्न काय होता? प्रश्न होता की एखादी व्यक्ती स्वतःच केलेल्या विधानाला नंतर नाकारू शकते का, ज्यावर दुसऱ्या व्यक्तीने विश्वास ठेवून कृती केली आहे. आणि कोर्टाने यावर काय निर्णय दिला? त्यांनी एकदम स्पष्ट सांगितलं, नाही,
जर तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोणी आपली स्थिती बदलली असेल तर तुम्ही तुमच्याच बोलण्यापासून फिरू शकत नाही. आता एका भारतीय केसकडे वळूया, जी खूपच महत्वाची आहे, विशेषतः जेव्हा सरकारचा संबंध येतो. केसचं नाव आहे मोतीलाल पदमपत शुगर मिल्स विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. या केसमुळे एक खूप मोठा बदल झाला. सुप्रीम कोर्टाने प्रॉमिसरी एस्टोपेल म्हणजे वचन विबंधन हा सिद्धांत सरकारच्या विरोधात सुद्धा लागू होतो हे स्पष्ट केलं. म्हणजे काय तर जर सरकारने नागरिकांना काही वचन दिलं असेल आणि त्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी काही कृती केली असेल तर सरकारला सुद्धा ते वचन पाळावंच लागेल. सरकार आपल्याच वचनापासून मागे हटू शकत नाही. बरं, आता या नियमामागचं कायदेशीर तत्वज्ञान काय आहे, हा नियम का बनवला गेला आहे ते थोडक्यात पाहूया. एक लॅटिन सूत्र आहे जे या सिद्धांताचा आत्मा आहे. ऑलेगान्स कॉन्ट्रॅरिया नॉन एस्ट ऑडिएंडस. याचा साधा सरळ अर्थ आहे की जो व्यक्ती परस्पर विरोधी गोष्टी बोलतो त्याचं ऐकून घेतलं जाऊ नये. हा नियम कायद्याच्या प्रक्रियेत सुसंगतता आणि न्याय टिकवून ठेवतो. आणि हो, एक महत्त्वाचा अपडेट लक्षात ठेवा. जुन्या कायद्यात म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये हीच तरतूद कलम 115 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमामध्ये तीच तरतूद आपल्याला कलम 121 मध्ये सापडते. परीक्षेसाठी हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, इस्टॉपेल ही एक ढाल आहे, तलवार नाही. अ शील्ड नॉट अ स्वॉर्ड. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुम्ही इस्टॉपेलचा वापर स्वतःचा बचाव करण्यासाठी करू शकता, पण तुम्ही याच्या आधारावर नवीन केस किंवा दावा दाखल करू शकत नाही. हा फक्त पुराव्याचा एक नियम आहे जो तुम्हाला तुमच्या हक्काचं संरक्षण करायला मदत करतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे आणि काय लक्षात ठेवायचंय ते एकदा पटकन बघून घेऊया. तर बघा, ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षेसाठी लक्षात ठेवा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक किंवा कायद्यातील उदाहरणावर आधारित प्रश्न येऊ शकतो आणि मेन्समध्ये तुम्हाला केस लॉ सोबत एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो जिथे तुम्हाला हा सिद्धांत लागू करायचा असेल. चला, सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम जे आहे 121 भारतीय साक्ष अधिनियम 2023. 2. मूळ संकल्पना म्हणजे शब्दापासून फिरता येत नाही. 3. महत्वाचे खटले पिकार्ड विरुद्ध सियर्स आणि मोतीलाल पदमपत. आणि 4. या नियमाचं स्वरूप, ही एक ढाल आहे, तलवार नाही. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा की जर इस्टॉपल न्यायावर आधारित आहे तर कायद्यानेच जी गोष्ट करायला मनाई आहे ती गोष्ट लागू करण्यासाठी इस्टॉपलचा वापर करता येईल का? याचं उत्तर सोपं आहे, नाही. लक्षात ठेवा, देर इज नो इस्टॉपल अगेन्स्ट अ स्टॅच्यूट, म्हणजेच कायद्याच्या विरोधात विबंधन लागू होत नाही. तर मग असेच ज्युडिशियरी, एपीओ आणि कायद्याच्या परीक्षांसाठी महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशन सोबत कनेक्टेड रहा. आज आपण भारतीय पुरावा कायद्यामधलं एक खूप महत्त्वाचं कलम पाहणार आहोत, ते म्हणजे कलम 122. आता हे जे कलम आहे ना, हे खास करून भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील संबंधांबद्दल बोलतं. आणि हो, आपल्या न्यायिक सेवा आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीनं तर हे खूपच महत्त्वाचं आहे. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 122चा परिचय करून घेऊ. मग कायद्याच्या मूळ भाषेत ते काय सांगतंय ते समजून घेऊ. त्यानंतर काही उदाहरणं आणि केस लॉ बघू. आणि शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि एक छोटीशी उजळणी करू. चला, सुरू करूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया कलम 122च्या परिचयाने. हे कलम एका महत्त्वाच्या तत्वावर म्हणजे विबंधाचा सिद्धांत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल ऑफ एस्टॉपल म्हणतो, त्यावर आधारित आहे. आता हा सिद्धांत नक्की आहे तरी काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? चला समजून घेऊया. तर बघा, कलम 122चा जो पाया आहे ना, तो समन्याय, सद्भावना आणि प्रामाणिकपणा यासारख्या तत्वांवर टिकून आहे. यामागचं मूळ तत्व एकदम सोपं आहे. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या अधिकाराने म्हणजे त्याच्या परवानगीने एखाद्या मालमत्तेत प्रवेश करते तर तीच व्यक्ती नंतर त्या अधिकाराला आव्हान देऊ शकत नाही. म्हणजे असं नाही म्हणू शकत की तुझा तर हक्कच नाहीये. आणि हे तत्व का गरजेचे आहे? कारण यामुळे मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि निष्पक्षता येते.
चला आता आपण थेट कायद्याच्या मजकुराकडे वळूया, म्हणजे बेअर ॲक्टमध्ये कलम 122 नेमकं काय म्हणतोय ते बघूया. कारण कायदा समजून घेण्यासाठी त्याची मूळ भाषा समजणं खूप महत्वाचं असतं. तर हा आहे कलम 122चा मूळ कायदेशीर मजकूर. आता हे वाचायला थोडं किचकट वाटू शकतं, पण याचा अर्थ अगदी सरळ आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समजा आपण एखाद्याच्या परवानगीने त्याच्या घरात भाड्याने राहतोय, तर नंतर आपण असं म्हणू शकत नाही की अरे, हा तर घराचा मालकच नाहीये. बस, हाच या कलमाचा मूळ गाभा आहे. आता भाडेकरूच्या बाबतीत हा विबंधाचा नियम लागू होण्यासाठी कोर्ट काही आवश्यक घटक तपासतं. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात एक कायदेशीर नातं असायला हवं. दुसरं, भाडेकरूने त्या मालमत्तेचा ताबा घरमालकाकडूनच घेतलेला पाहिजे. तिसरं, तो भाडेकरू त्या घरमालकाच्या हक्कालाच नकार देत असला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे हा नियम भाडेकरार चालू असताना तर लागू होतोच, पण तो संपल्यानंतरही लागू राहतो. यातला की पॉइंट आहे तो म्हणजे त्यांच्यातला घरमालक भाडेकरू संबंध. बरं, जसं भाडेकरूसाठी आहे तसाच काहीसा नियम परवानाधारकासाठी म्हणजे लायसन्सीसाठी सुद्धा आहे. पण इथे खूप महत्वाचा आणि सूक्ष्म फरक आहे जो आपण लक्षात घ्यायला हवा. इथे कायद्याचं लक्ष परवाना देणाऱ्याच्या मालकी हक्कावर म्हणजे टायटलवर नसतं, तर परवाना देताना त्याच्याकडे त्या मालमत्तेचा ताबा म्हणजे पजेशन होता की नाही यावर असतं. हा फरक खूप महत्वाचा आहे. तर हाच तो महत्वाचा मुद्दा जो आपण लक्षात ठेवायचा आहे. भाडेकरूच्या बाबतीत आपण टायटल किंवा मालकी हक्क याबद्दल बोलतो आणि परवानाधारकाच्या बाबतीत आपण पजेशन किंवा ताबा याबद्दल बोलतो. अगदी स्पष्ट फरक आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण थिअरी बघितली. चला आता हे कलम प्रत्यक्षात कसं काम करतं, म्हणजे वास्तविक जीवनात आणि कोर्टात ते कसं लागू होतं, ते काही उदाहरणांवरून आणि केस लॉमधून समजून घेऊया. हे सगळं अधिक सोपं करून समजून घेऊया एका उदाहरणाने. कल्पना करा, अ नावाची एक व्यक्ती आहे. तिने ब नावाच्या व्यक्तीकडून एक दुकान भाड्याने घेतलं आणि तिथे आपला व्यवसाय सुरू केला. आता इथे काय झालं तर अ आणि ब यांच्यामध्ये एक घरमालक आणि भाडेकरूचं नातं तयार झालं, बरोबर? आता काही महिने गेले आणि अ ने भाडं देणंच बंद केलं. जेव्हा ब त्याला भाडं मागायला गेला तेव्हा अ ने एक नवीनच दावा केला. तो म्हणाला, अरे तू तर या दुकानाचा खरा मालकच नाहीयेस, मग मी तुला भाडं का देऊ? आता इथेच आपलं कलम 122 कामाला येतं. ह्या परिस्थितीत कायदा काय म्हणतो? कायदा म्हणतो की अ ला ब च्या मालकी हक्काला आव्हान देण्यापासून रोखलं जाईल, म्हणजेच तो एस्टॉप्ड होईल. का? कारण त्याने दुकानाचा ताबा हा ब कडूनच घेतला होता. सोपं आहे. आणि हेच तत्व श्रीराम पसरीचा विरुद्ध जगन्नाथ या एका अत्यंत महत्त्वाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की एकदा का घरमालक आणि भाडेकरू यांचं नातं सिद्ध झालं की मग भाडेकरू घरमालकाच्या मालकी हक्कावर प्रश्न विचारू शकत नाही. एवढंच नाही तर बन्सराज लालताप्रसाद मिश्रा विरुद्ध स्टॅनली पार्कर जोन्स या केसने तर या नियमाला आणखीनच पक्क केलं. या केसमध्येही कोर्टाने ठामपणे सांगितलं की भाडेकरूला घरमालकाचा हक्क नाकारण्यापासून काटेकोरपणे रोखण्यात यावं. आता जसं आपण भाडेकरूचं बघितलं तसंच परवानाधारकांसाठी सुद्धा हे केस लॉ आहे. मंगतराम विरुद्ध सरदार मेहरबान सिंग या केसमध्ये कोर्टाने हे स्पष्ट केलं की परवानाधारक म्हणजे जो लायसन्सी आहे तो परवाना देणाऱ्याचा म्हणजे लायसन्सरच्या ताब्याच्या हक्काला नकार देऊ शकत नाही. चला आता आपण या कलमाच्या थोडं आणखी खोलात जाऊया, म्हणजे याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे कायदेशीर बारकावे, काही सूत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नियमाला असलेले अपवाद बघूया. हे जे कलम आहे ते एका लॅटिन कायदेशीर सूत्रावर आधारित आहे, एलिगन्स कॉन्ट्रॅरिया नॉन एस्ट ऑडिएंडोस. आता हे ऐकायला जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. जो व्यक्ती परस्पर विरोधी विधानं करतो त्याचा ऐकून घेतला जाऊ नये. म्हणजे तुम्ही एकाच श्वासात हो आणि नाही असं दोन्ही म्हणू शकत नाही. आधी एक गोष्ट मान्य करायची आणि नंतर तीच नाकारायची हे चालणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा नियम काही दगडावरची रेघ नाहीये. याला काही महत्त्वाचे अपवाद आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीनं हे अपवाद खूप महत्त्वाचे आहेत. तर भाडेकरू कधी घरमालकाच्या हक्काला आव्हान देऊ शकतो? तर समजा भाडेकरार सुरू झाल्यावर घरमालकाचा स्वतःचा हक्क संपला असेल, किंवा खऱ्या मालकाने येऊन भाडेकरूला घरातून काढलं असेल, किंवा मग घरमालकानेच फसवणूक करून करार केला असेल, अशा काही विशिष्ट परिस्थितीत हा विबंधाचा नियम लागू होत नाही. आणि एक महत्त्वाची अपडेट, ही जी तरतूद आहे
ती आपल्या नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये सुद्धा कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे तिचं महत्त्व अजूनही तसंच आहे. आणखी एक मुद्दा जो आपण लक्षात ठेवायला हवा तो म्हणजे कलम 122. हे पुराव्याबद्दलचे एक नियम आहे. हे मालमत्तेच्या संबंधांमध्ये स्थिरता आणतं. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे एक ढाल म्हणून काम करतं, तलवार म्हणून नाही. याचा अर्थ काय? तर या कलमाचा वापर तुम्ही बचावासाठी करू शकता, पण याच्या आधारावर तुम्ही एखादा नवीन हक्क निर्माण करू शकत नाही. चला, आता आपण या सगळ्या माहितीला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकत्र पाहूया. म्हणजे एक्झामसाठी नेमकं काय लक्षात ठेवायचं ते बघू. तर बघा, आपल्या परीक्षेसाठी हे कलम कसं महत्त्वाचं आहे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलमाच्या क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो की कलम 122 कशाशी संबंधित आहे. आणि मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला एखादी केस स्टडी म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न दिला जाऊ शकतो, जिथे घरमालक भाडेकरू वाद असेल, किंवा मग थेट या कलमाच्या अपवादांवर एक छोटी टीप लिहायला सांगितली जाऊ शकते. चला, तर एक जलद उजळणी करूया. काय लक्षात ठेवायचंय? 3 गोष्टी. पहिलं, कलम क्रमांक 112. दुसरं, त्याची मुख्य संकल्पना म्हणजे भाडेकरू घरमालकाचा हक्क नाकारू शकत नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या नियमाचे अपवाद. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की पास. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. विचार करा, जर घरमालकाचा मालकी हक्क अगदी सुरुवातीपासूनच सदोष असेल, पण हे भाडेकरूला माहीत नसेल आणि नंतर त्याला ही गोष्ट कळली, तर तो त्या हक्काला आव्हान देऊ शकतो का? यावर नक्की विचार करा. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले राहा. कलम 123 वर सविस्तरपणे बोलणार आहोत. हे कलम ज्युडिशरी आणि एपीए परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे चला यावर नीट लक्ष देऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 123 ची ओळख करून घेऊ. मग यात ज्या 3 महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख आहे त्या कोण आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर काही प्रॅक्टिकल उदाहरणं आणि त्याचे अपवाद बघू. यासोबतच काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय आणि कायदेशीर सूत्रसुद्धा अभ्यासणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे याची एक फास्ट रिव्हिजन करू. चला मग सुरू करूया. हे काय, चला तर मग. तर हा विबंध किंवा एस्टोपल म्हणजे नेमकं काय? बघा, हा एक अगदी साधा सरळ नियम आहे. तो काय म्हणतो की तुम्ही एकदा काही बोललात किंवा काही कृती केली तर तुम्ही त्यापासून मागे फिरू शकत नाही. खास करून तेव्हा जेव्हा तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या कुणीतरी काहीतरी केलेलं असेल. आता आपलं हे कलम 123 आहे ना, ते बरोबर हाच नियम व्यावसायिक आणि कराराच्या संबंधांमध्ये लावतं. का? तर व्यवहारांमध्ये एक प्रकारची निश्चितता आणि विश्वास टिकून राहावा म्हणून. पण मग कायद्याच्या भाषेत ते कसं सांगितलंय? चला, सोप्या भाषेत याचा अर्थ समजून घेऊ. समजा तुम्ही एका कायदेशीर नात्यातून म्हणजे समजा एका करारातून काहीतरी फायदा मिळवला आहे. तर मग नंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही की अरे, ज्याने हे नातं तयार केलं त्याला तसं करण्याचा अधिकारच नव्हता. असं म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. कायदा तुम्हाला तुमच्या आधीच्या भूमिकेशी, तुमच्या आधीच्या शब्दांशी अक्षरशः बांधून ठेवतो. आता हे जे कलम आहे ना, ते मुख्यत्वे करून 3 प्रकारच्या व्यक्तींबद्दल बोलतं. याच 3 व्यक्तींवर हा विबंधाचा नियम लागू होतो. चला तर मग बघूया कोण आहेत या 3 व्यक्ती आणि त्यांच्या भूमिका नक्की काय आहेत. तर बघा, ह्या 3 व्यक्ती कोण आहेत. पहिली, विनिमय पत्रासह स्वीकार करता, म्हणजे ज्याने बिल ऑफ एक्सचेंज स्वीकारलं. एकदा का तुम्ही ते बिल स्वीकारलं की मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की ज्याने ते बिल काढलं त्याला तो अधिकारच नव्हता. झालं, तुम्ही अडकलात. दुसरी व्यक्ती आहे उपनिथती म्हणजेच बेली. म्हणजे काय? तर ज्याच्याकडे तुम्ही तुमची वस्तू सांभाळायला दिली आहे तो माणूस नंतर असं म्हणू शकत नाही की मूळ मालकाला ती वस्तू ठेवण्याचा अधिकारच नव्हता. नाही चालणार. आणि तिसरी व्यक्ती आहे अनुज्ञप्तीधारक म्हणजे लायसेन्सी. ज्याला परवाना किंवा लायसेन्स मिळाला आहे तो सुद्धा परवाना देणाऱ्याच्या अधिकाराला आव्हान देऊ शकत नाही. अच्छा, मग कोर्ट हा विबंधाचा नियम कसा लागू करतं? ते साधारणपणे एक 4 स्टेपची प्रोसेस फॉलो करतं. पहिलं, कोर्ट बघतं की खरंच काही कायदेशीर नातं तयार झालंय का, म्हणजे स्वीकृती, उपनिधान किंवा अनुज्ञप्ती. दुसरं, त्या नात्यातून काही फायदा किंवा ताबा मिळालाय का. तिसरं, आता ती व्यक्ती त्या मूळ अधिकारालाच नाकारायचा प्रयत्न करते का. आणि जर या सगळ्याचं उत्तर हो असेल तर मग येतो चौथा टप्पा. कोर्ट विबंधाचा नियम लागू करतं आणि त्या व्यक्तीला असं करण्यापासून थांबवतं. सोपं आहे. आतापर्यंत आपण थेअरी बघितली, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं? चला आता काही प्रॅक्टिकल उदाहरणं बघूया जे परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. या उदाहरणांमुळे हा विषय अजून सोपा वाटेल.
चला एक अगदी सोपं उदाहरण घेऊ या उपनिधानाचं म्हणजे बेलमेंटचं. समजा अ नावाचा माणूस त्याच्या काही मौल्यवान वस्तू ब कडे सांभाळायला देतो. आता ब त्या वस्तू घेतो, त्याचा ताबा घेतो. पण काही दिवसांनी तो म्हणतो, अरे अला ह्या वस्तू माझ्याकडे ठेवण्याचा अधिकारच नव्हता. असं चालेल का? अजिबात नाही. इथेच कायदा हस्तक्षेप करतो. ब वर विबंध लागू होईल आणि त्याला अचा अधिकार मान्य करावाच लागेल. पण मग एक प्रश्न येतो की हा नियम इतका कडक आहे का, म्हणजे याला काही अपवादच नाही का? तर आहेत. कायदा इथे खूप महत्त्वाचा अपवाद देतो. तो काय आहे? बघा, साधारणपणे ब म्हणजे उपनिहिती अच्या अधिकाराला नाकारूच शकत नाही, हे तर आपण बघितलं. पण समजा एक तिसरीच व्यक्ती, समजा क, तिथे आली आणि तिने हे सिद्ध केलं की त्या वस्तूवर तिचा हक्क अपेक्षाही मोठा आहे, म्हणजे तिचा बेटर टायटल आहे. तर मग मात्र ब त्या तिसऱ्या व्यक्तीचा म्हणजे कचा दावा ग्राह्य धरू शकतो. हा एक खूप महत्त्वाचा अपवाद आहे. तर मग परीक्षेसाठी हे 2 अपवाद लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. परत एकदा सांगते. पहिला अपवाद आहे बनावट सही म्हणजे फोर्जरी. हा कुणाला लागू होतो? तर विनिमय पत्राच्या स्वीकारकर्त्याला. आणि दुसरा अपवाद आहे उत्तम हक्क म्हणजे बेटर टायटल. हा कुणाला लागू होतो? तर उपनिहितीला म्हणजे बेलीला. या दोन्ही अपवादांवर आधारित प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात. आता हे जे नियम आपण शिकतोय ते फक्त कायद्याच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत. वेगवेगळ्या खटल्यांमध्ये न्यायालयांनी या नियमांना अधिक स्पष्ट केलंय, त्यांना आकार दिलाय. चला आपण असेच काही महत्त्वाचे खटले आणि कायदेशीर सूत्र पाहूया ज्यांनी या कलमाचा अर्थ अधिक सोपा केला आहे. या बाबतीत एक खूप प्रसिद्ध केस आहे, बँक ऑफ इंग्लंड विरुद्ध वॅग्लियानो ब्रदर्स. हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जातो. यात कोर्टाने काय म्हटलं? कोर्टाने स्पष्ट केलं की जेव्हा तुम्ही एखादं विनिमयपत्र स्वीकारता तेव्हा ती एक फायनल ॲक्शन असते, एक निर्णायक कृती असते. एकदा तुम्ही ते स्वीकारलं की तुम्ही पत्र लिहिणाऱ्याच्या अधिकाराला आपोआपच मान्यता देता. मग नंतर तुम्ही त्यापासून मागे फिरू शकत नाही. तुमची ती स्वीकृतीच, तो ॲक्सेप्टन्सच एस्टॉपल निर्माण करतो. आणि माहीत आहे का, हेच जे तत्व आहे ना, ते एका लॅटिन मॅगझिनमध्ये म्हणजे कायदेशीर सूत्रात खूप छान मांडलंय. ते सूत्र आहे ॲलेगान्स कॉन्ट्रारिया नॉन एस्ट ऑडिएंडस. आता हे जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. तो म्हणजे जी व्यक्ती परस्पर विरोधी विधानं करते तिचं ऐकून घेतलं जाऊ नये. म्हणजे काय की तुम्ही एकाच वेळी 2 वेगवेगळ्या गोष्टी बोलू शकत नाहीत. तुम्ही आधी एक स्टँड घेतला आणि नंतर त्याच्या अगदी उलट स्टँड घेतला तर ते चालणार नाही. हाच तर विबंधाचा आत्मा आहे, त्याचा गाभा आहे. ठीक आहे, आता आपण थेट येऊया परीक्षेच्या तयारीवर. सगळ्यात महत्त्वाचं की या कलमामधून परीक्षेसाठी नक्की काय लक्षात ठेवायचं आणि यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, चला ते बघूया. बघा, परीक्षेमध्ये एस्टॉपलच्या वेगवेगळ्या कलमांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे फरक नीट समजून घेऊ. कलम 121 हे एस्टॉपलचा एक जनरल नियम आहे, म्हणजे सर्वसाधारण नियम. कलम 122 हे फक्त मालमत्ता आणि भाडेकरू म्हणजे टेनेंट यांच्यापुरतं मर्यादित आहे. आणि आपला आजचा कलम 123 हे पूर्णपणे व्यावसायिक आणि कराराच्या संबंधाबद्दल बोलतं. हे 3 शब्द लक्षात ठेवा, सर्वसाधारण, मालमत्ता आणि व्यावसायिक. तुमचा गोंधळ कधीच होणार नाही. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. कलम 123 हे तलवार नाही तर ढाल आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्ही या कलमाच्या आधारावर कुणावर केस टाकू शकत नाही. हे तुम्हाला कॉज ऑफ ॲक्शन देत नाही. पण जर कोणी तुमच्यावर केस टाकली असेल तर तुम्ही स्वतःच्या बचावासाठी, संरक्षणासाठी एका ढालीसारखा याचा वापर नक्कीच करू शकता. याचा मूळ उद्देशच व्यावसायिक व्यवहारांमध्ये सुरक्षितता आणि निश्चितता आणणं हा आहे. आता काही खास परीक्षाभिमुख टिप्स बघूया. बघा, प्रिलिम्समध्ये प्रश्न कसे येऊ शकतात. तुम्हाला सरळ सरळ त्या 3 व्यक्तींवर प्रश्न विचारतील, स्वीकारकर्ता, उपनिहिती आणि अनुज्ञप्तीधारक. किंवा मग जे 2 अपवाद आपण बघितले, बनावट सही आणि उत्तम हक्क, त्यावर आधारित एखादी सिच्युएशन देऊन प्रश्न विचारतील. आता मेन्स परीक्षेचा विचार करू. तिथे तुम्हाला व्यावसायिक व्यवहारांमध्ये एस्टॉपलची भूमिका काय यावर शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. किंवा मग एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस देतील आणि विचारतील की इथे कलम 123 कसा लागू होईल. त्यामुळे तयारी दोन्ही दृष्टिकोनातून करायला हवी. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक जो आहे 123. 2. याची मुख्य संकल्पना जी आहे की फायदा घेतला मग अधिकार नाकारू शकत नाही. आणि 3. परीक्षेसाठी याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि त्यातही अपवाद तर अजिबात विसरायचे नाहीत. तर हे होतं कलम 123चं सविस्तर विश्लेषण. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय नक्कीच समजला असेल. न्यायपालिका, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांसाठी अशाच माहितीपूर्ण विश्लेषणाकरिता गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा.
हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.